नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचे थकीत मानधन तात्काळ द्यावे या प्रमुख मागणीसह महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटनेने धुळ्यात आवाज उठवला आहे. संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा सेविका आरोग्य व्यवस्थेचा कणा असूनही त्यांना अत्यल्प व अनियमित मानधन मिळत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. संघटनेच्या ठळक मागण्या: मानधन वाढवून नियमित देणे, गट प्रवर्तकांना किमान 36,000 वेतन, आशा सेविकांना शासकीय दर्जा व किमान 26,000 वेतन, निवृत्ती वयोमर्यादा 65 वर्षे व निवृत्ती लाभ, प्रसूती रजा, मोबाईल भत्ता व दिवाळी बोनस, 10 वर्षांनंतर कायमस्वरूपी सेवा, दर महिन्याच्या ठराविक तारखेला मानधन देण्यात यावे व अतिरिक्त कामानुसार भत्ते देण्याची ही मागणी करण्यात आली आहे. आज दिनांक 15/4/2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आशा व गट प्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं. निवेदनात जे आशांचं ऑक्टोबर महिन्यापासून केंद्र शासनाचं मानधन हे थकीत असून ते मानधन त्वरित मिळावं. केंद्र शासनाने 2018 पासून केंद्राच्या मानधनात वाढ केली नाही, ते मानधन त्वरित देण्यात यावं. तसेच ऑनलाईनची सक्ती शासनाकडून केली जाते, परंतु ऑनलाईन कामासाठी त्यांना मोबाईल फाईल टॅब देण्यात यावा. तसेच दिवाळीच्या वेळेस जे प्रलंबित मागण्या आहे आमच्या, दिवाळी भाऊबीज म्हणून 5,000 गट प्रवर्तक आशांना देण्यात यावं आणि शासनाने आशा व गट प्रवर्तक यांना किमान वेतनाचा कायदा करण्यात यावा. गट प्रवर्तकांना 36,000 रुपये किमान वेतन, आशांना 26,000 किमान वेतन देण्यात यावं. तसेच इतर मागण्याचे निवेदन आम्ही आज रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना सुपूर्द केलं आणि त्यांना विनंती केली की आमच्या निवेदनाचे मागणी ह्या शासनापर्यंत तसेच मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रीपर्यंत पाठवावे अशी विनंती केली आणि त्यांनी मान्य केलं आणि तुमच्या भावना आणि त्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पाठवू असं त्यांनी आश्वासन दिलं. नमस्कार, माझं नाव वैशाली माळी, मी वारगावातली आशा आहे. आमची खेळाची एसी आहे. तर आम्ही इथं जिल्हा परिषदमध्ये आमचं कामाचं मानधनासाठी आम्ही इथं आलेलो आहे. तर आमचं सप्टेंबर महिन्यापासून पगार वगैरे काही झालेला नाही आहे. तर आम्ही CO साहेबांकडे आमच्या कामाची मागणी करण्यासाठी इथं आलेलो आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.